श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी आपल्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग सांगितले आहेत। आजच्या कथेमध्ये साने गुरुजींनी स्वाभिमान रक्षण या नावाच्या प्रकरणामध्ये आपल्या आईने स्वाभिमानाचे रक्षण कसे करावे हे ज्या पद्धतीने सांगितले होते ते जसेच्या तसे नमूद केले आहे। तर चला आपण ऐकूया स्वाभिमान रक्षण। जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते। दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला उत्पन्न नसते व वेद विद्येशिवाय इतर धंदाही नसतो, म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे। इतर देशातही उपाध्याय आहेत, इतर धर्मातही ते आहेत। काही ठिकाणी त्यांना सरकारकडूनच पगार मिळतो। आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई। श्यामने आजच्या कथेला आरंभ केला। आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते। शेवंती वांगनिश्चय जेव्हा करीतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात। आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात। वधू घरचा एक उपाध्याय व वरा घरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात। जितकी वराकडची तितकीच वधूकडची। वराकडच्यांनी 4 आणे दिले तर वधू पक्षही 4 आणे देतो। जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते। लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपल्या वडील मंडळींजवळ बसलेली असली तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते। अरे आपण नाही हो हात पुढे करावयाचा वगैरे ते मुलांना सांगतात। परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही। पैशासाठी आपण हपापलेले आहोत। फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे। आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन उडताना मी पाहिलेले आहे। श्रीमंत सुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतात। श्रीमंतांची मुले सुद्धा नादारीसाठी अर्ज करतात। दारिद्र्याचा व दास्याचा हा परिणाम आहे। मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो। शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलो होतो। एका बाजूने बसलो होतो म्हणून खोड्या करता येतात, टवाळकी करता येते। कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशात खडे टाका, कोणाला हळूच चिमटा घे असे चालते। दक्षिणा वाटण्यात आली। काही मुलांनी हात पुढे केले, मीही माझा हात पुढे केला। सहज गोष्ट होऊन गेली। माझ्या लक्षात चूक आलीच नाही। लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो। मी ते 2 आणे घेऊन घरी आलो व मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो। जणू माझ्या कमाईचे, माझ्या श्रमाचेच ते होते। भटजी 12-12 वर्षे मंत्र शिकतात, ते विधी करीतात, तर त्यांना घेऊ दे। मला ते 2 आणे घेण्याचा काय अधिकार? प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसते। आईने विचारले, कुठले रे पैसे? मी म्हटले, शेवंती वांगनिश्चयाचे लग्नात मिळाले। आई एकदम ओशाळली। तिचे तोंड म्लान झाले। आम्ही गरीब झालो होतो म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? का आपण गरीब झालो म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने जर हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे, वेड्या तू का हात पुढे करायचा? तू त्या डोंगराकडचा ना? माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाही? त्यांना आमची कीव आली। जगात दुसऱ्याने आमच्यावर कीव करावी याहून करुणास्पद व दुःखास्पद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनात असे असंख्य विचार त्यावेळी आले। ती बोले ना, शून्य दृष्टीने पाहत राहिली। आई घे ना ग पैसे, मी काही चोरून नाही आणले हो। मी काकुळतीस येऊन आईस म्हटले। आई म्हटली, श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत, आपण भिक्षुक नाही। भिक्षुकाचा धंदा आपला नाही। आपण दक्षिणा घ्यावयाची नसते, ते आपले काम नाही। आपण दुसऱ्याला द्यावी। भटजी वेद शिकवतात, धार्मिक कामे करतात, त्यांना शेतभात नसते, ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न होय। मी म्हटले, आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहे, त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का? सावकारी करतात, शेतीभाती करतात, हे कसले भटजी? हे असले कसले भटजी? आई म्हणाली, तो त्यांचा दोष। पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत, घरी मुले शिकावयास ठेवीत। त्या पांडव प्रतापात नाही का की नळराजाने ब्राह्मणास खूप दान दिले, ते ब्राह्मण
ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले. ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकावयास राहतात. आपण गृहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये. तू पुन्हा पुढे हात करू नकोस हो बाळ. रोहिदास पानपोईचेही पाणी आपण प्यायला नको. गृहस्थाने जगास द्यावे, जगापासून घेऊ नये. आईने हे 2 आणे शेजारी बाळू म्हणून गडी राहत होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो, जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण मिंदे होत असतो. आपण दीनवाने होत असतो, दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दीनवाने जगणे हे पापच आहे. ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे मिंदे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते. आई बापांच्या पैशावर जगणे हा तेथे मिंदेपणा व कमीपणा मानतात. अमेरिकेची प्रेसिडेंट हुवर यांची गोष्ट सांगतो. त्यांनी आपल्या 13 वर्षाच्या मुलास मजुरीचे काम करायला पाठवले. धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हुवर हे होते, परंतु त्याच वेळेस त्यांचा हा मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालू होते. ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला. हुवर साहेबास फार वाईट वाटले, परंतु ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला. स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया होय. स्वावलंबनाने मान वर राहते, परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्यास देऊ नये. तुका म्हणे घेतो तोही नरका जातो. आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दीनवाना असतो व आपण ऐटीत असतो. याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे. लाकडे फोडून घ्या, कपडे धुवून घ्या, जमीन खणून घ्या, काहीतरी काम करून घ्या. त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे. उद्योगहीनास पोसण्यास देवाचा अपमान आहे. देवाने दिलेल्या हातपायांचा, बुद्धीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता. मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या म्हणजेच फाउंटन पेने, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू वगैरे वस्तू घेऊन गेल्या होत्या. मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला, परंतु एकही हात पुढे झाला नाही. कोणीही ती वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, घ्या, मी प्रेमाने देत आहे. ते मजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमाने मिळवावे. दुसऱ्याने दिलेली देणगी घेऊन कदाचित मनात आळस्य, मिंदेपणा व परावलंबन याचा उदय व्हावयाचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे. तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकितच झाला. केवढी ही विचार क्रांती. ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे आज एकही हात पुढे झाला नाही. केवढे हे स्वाभिमान, केवढे तेज, केवढी श्रमाची पूजा. श्रमात आत्मोद्धार आहे. फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन. घरी दारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघे किडेच. श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावर जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाज वृक्षावरील बांडगुळे आहेत. उन्हातानात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मळमूत्र नेणारा भंगी, मेलेले गुरे फाडणारा ढोर, वाहना बांधणारा चांभार, हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा, काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकारक असे निर्माण करा, तरच जगण्याचा तुम्हा आम्हास अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाज संवर्धक, समाज रक्षक, समाज पोषक श्रमाची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढते. बाकीची विकेस लागतात. माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला. मिंदेपणा म्हणजे मरण हे शिकवले. दुसऱ्याचे घेऊ नकोस, दुसऱ्यास दे हे शिकवले. या धड्यामध्ये स्वाभिमानाचे रक्षण कसे करावे हे आईने ज्या पद्धतीने समजावले ते श्यामने म्हणजेच साने गुरुजींनी आपल्या समोर ठेवले आहे.
चला तर मग लवकर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट जरूर करा. उद्या आपण ऐकूया श्रीखंडाच्या वड्या. जय श्री कृष्ण.